किसानों के मुद्दे को लेकर नाना पटोले ने सरकार पर निशाना साधा। उन्होंने कहा कि सरकार किसानों की पूरी तरह विरोध में काम कर रही है। हम विधानसभा में किसानों की समस्याओं और नुकसान भरपाई पर सरकार से सवाल भी करेंगे, ऐसा भी उन्होंने इस दौरान कहा। इस दौरान उन्होंने स्कूल आईडी घोटाला और पुणे जमीन घोटाले पर भी प्रतिक्रिया दी। आज 5 वाजता चर्चा सुरू होईल, त्याच्यावर आम्ही सगळी भूमिका मांडू। आणि आज आपण पाहिलं की कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, सगळी खरेदीच्या बाबतचं जे सरकारची जी मानसिकता आहे ती पण आज स्पष्ट झाली। सकाळी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सरकारला आम्ही आडव्या हाताने घेतलेलं आहे, पण हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने नाही, शेतकऱ्याची दुश्मन असलेली सरकार आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। सरकार प्रत्येक गोष्टीला लपवते आहे, आपल्या लोकांना पदाचा दुरुपयोग करून वाचवण्याचा प्रयत्न करते आहे। आपण पाहिलं असेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये महेश पाटील नावाच्या सहआयुक्ताला कसं 1 महिन्याच्या सुट्टीवर पाठवलं, त्याचे कारण काय? तर त्यांनी कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात केलेला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये जमिनी खरेदी केल्या गेलेल्या IAS IPS आणि काही नेत्यांचे सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये सरकार प्रत्येक गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून पण माननीय हायकोर्टाने काल जे पार्थ पवाराच्या बद्दलचा उल्लेख केला, या सरकारला फटकारलेला आहे।